रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी
पाए डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा नको सोडू याके जवान नको सोडू याके जवान तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा नको सोडू याके जवान नको सोडू याके जवान हरिभक्त पराय केलीकर पाटी आणि पिंगळे काका गेही गेही माझे वाचे गेही गेही माझे वाचे गेही गेही माझे वाचे गेही गेही माझे वाचे गेही 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 माझे वाचे गेही गेही माझे वाचे गेही गेही माझे वाचे गेही गेही माझे वाचे गेही गेही माझे गेही गेही माझे वाचे 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 गेही गेही माझे वाचे
आ
घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, किंवा तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण,
मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पणंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा पांडुरंग परमात्म्याच्या समोर आपल्या सर्व इंद्रियांना प्रार्थना करणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आणि बहुतेकांच्या पाठातला अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आजची ही सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे। आणि या सेवेचं निमंत्रण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आणि थोर अशी विभूती आदरणीय वंदनीय पूजनीय प्रकाश बोधले महाराज यांनी हे निमंत्रण आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत पोहोचत केलं। आणि या सेवेच्या निमित्ताने तुम्हा सर्व बांधवांचं गुणीजनांचं आणि माता भगिनींचं मला या ठिकाणी दर्शन झालं। विठाला विठाला गेले दिगंबर ईश्वर भूते राहिल्या त्या कीर्ती जगा माझी महान सत्पुरुष रामचंद्र बोधले महाराज उर्फ आबा यांच्या 39व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि आजची ही सेवा या सप्ताहातील आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आणि या सेवेच्या निमित्ताने अनेक आदरणीय वडीलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे परमस्नेही मंगलकर बाबा लिंबा गणेशकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे दुसरे परमस्नेही साखरे बाबा आहेत, नाव लक्षात येईल ना, कोकाटे बाबा आहेत। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मला सर्वांच्या बद्दल अंतकरणात सारखं प्रेम आहे। तुमचे सर्वांचे काही नावं माहीत नाहीत आणि घेऊही शकत नाही। तुम्हा सर्वांना या ठिकाणी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल आणि गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू या ठिकाणी आहेत. त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज बोधले यांची या ठिकाणी टाळी घेऊन उपस्थिती आहे. तेही ख्यातनाम कीर्तनकार आहेत. माझे परमस्नेही हरिभक्तपरायण बाबासाहेब शिंदे महाराज ख्यातनाम गायनाचार्य उत्कृष्ट कीर्तन करतात. आमचे अच्युत आबाई या ठिकाणी आहेत टाळी घेऊन उभे. ते हे ख्यातनाम गायनाचार्य आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. तुम्हा बाकी सर्व गुणीजनाबद्दल सुद्धा माझ्या अंतःकरणात खूप खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. सर्वांना या ठिकाणी वंदन करतो. आणि या भंगावर चिंतन करण्यापूर्वी मार्तिरायाला शरणांगती शरण शरणाचे हनुमंता तुम्हाला वरुणा वर हेच गाडी करेल का. आणि तुम्ही सोनटक्के महाराज आणखीनही बरेचसे गुणवान मृदंगाचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. बोधले बाबांचा फड म्हणल्यावर इथं गुणवानाला काय कमी आहे. एक एका हुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात, का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव तैसे नानाचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीतलं पीक जमिनीची ताकद सांगत असतं. ज्या बोधले घराण्याने 350 वर्षापासून महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर ज्ञानदानाचं कार्य केलंय. तब्बल 10 पिढ्या ज्ञानदानाचं कार्य माणकोजी बोधले महाराज, शिवाजी बोधले महाराज इथपासून आत्तापर्यंत प्रकाश बोधले महाराज यांच्यापर्यंत अखंड ज्ञानदानाचं कार्य बोधाने तृप्त झाले म्हणून नाम बोधले. बाळ हे आता आहे असं राहू दे ना, बदली करू नको. विठाला पर्यंत जाऊन दिल्लीला सुद्धा रामलीला मैदानावर भव्य आणि दिव्य सप्ताह घडून आणला. आणि यांचं नावच प्रकाश आहे. अज्ञानाचा अंधकार घालवण्याचं काम त्यांनी ज्ञानदान करून एक काम मोठ्या सामर्थ्यशाली वृत्तीने घडवून आणलंय. आळंदीचा मोठा सप्ताह असेल, देहूचा मोठा सप्ताह असेल, दिल्लीचा मोठा सप्ताह असेल, सामान्य माणसाकडून असामान्य कार्य होत नसतं. त्याला असामान्यच माणसं लागतात. विठाला विठाला महाराष्ट्रभर एकही गाव असं नसेल की महाराजांना ओळखत नाही. ज्ञानाच्या माध्यमातून, कथा कीर्तनाच्या माध्यमातून आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ या संघटनेच्या माध्यमातून महाराजांनी हजारो कीर्तनकार जोडले आणि हजारो गावं जोडले. विठाला विठाला
यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला 2 तासाचाही टाईम पुरणार नाही. मी कोणाची विनाकारण स्तुती करणारा महाराज नाही, पण वस्तुस्थितीसुद्धा जगाच्या पुढं आणली पाहिजे. विठ्ठल आणि महाराजांना ज्यांचा जबरदस्त आशीर्वाद मिळाला, वैकुंठवासी रामचंद्र भोदले महाराज उर्फ आबा, आबा या शब्दाचाच खरा अर्थ असा होतो, ज्यांनी जनतेला आईप्रमाणे प्रेम दिलं आणि बापाप्रमाणे ज्यांनी आधार दिला, आणि ते आबा नावाला सार्थ आहेत. साखरे बाबा माझ्या जीवनामध्ये 1988 साली मी आबाला पाहिलं नाही, पण 1988 साली पहाटे 4 वाजता माझ्या स्वप्नात आले आणि मी असं जोत्यावर बसलो होतो. पाठचं स्वप्न आणि मूर्तिरूपाने मंदिरात बसलेले. मला विचारलं, मी एकटाच बसलो होतो. मला म्हणले, बाळ इथं का रे बसला तू? बाळ इथं का बसला? मी सहज बोललो, बसलो तुमच्या सानिध्यात, एवढंच बोललो. आम्हा दोघांचे एक एकच शब्द. बाळ इथं का बसला? आणि मी म्हटलो, बसलो तुमच्या सानिध्यात. आबाची ती मूर्ती हलायला लागली आणि उठून उभे राहिले आणि पायऱ्या उतरून खाली आले. माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझ्या पाठीवर हात फिरवला आणि पुन्हा जाऊन बसले. आणि तिथून पुढं मी साखरे बाबा कीर्तनकार झालो आहे. मी माझं भाग्य समजतो. ज्या घराण्याने 350 वर्ष ज्ञानदानाचं कार्य या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केलं, आणि त्यांच्यातलेच रामचंद्र भोदले महाराज उर्फ आबा यांनी मला स्वप्नात अनुग्रह दिला. जसं तुकोबरायला बाबाजी चैतन्याने स्वप्नामध्ये अनुग्रह दिला, तसं मला माझ्या जीवनात रामचंद्र भोदले महाराजांनी उर्फ आबा यांनी स्वप्नात अनुग्रह दिला. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने, प्रकाश महाराजांच्या आशीर्वादाने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझ्या कार्याची नोंद झाली, जगाच्या इतिहासात नोंद झाली. बांधवांनो, मी गर्व म्हणून नाही सांगत. 33 वर्ष झालं मी रात्रंदिवस कीर्तनं करतो, 3 कीर्तनं करतो. गर्व म्हणून नाही, माफी मागून सांगतो. नागपूरला जातो, मुंबईला जातो, सुरतला जातो, कुठेही जातो. पण 33 वर्षाच्या काळामध्ये आणखीन मी 10 रुपयेसुद्धा कोणाचे डिझेलला सुद्धा घेतले नाहीत. पायावर ठेवलेले सुद्धा मी 10 रुपये कोणाचे कधी घेतले नाहीत. लहान लेकराला ठेवलेच कुणी समजा, ठेवून गेले गुपचूप. लहान लेकराला देतो, माझ्या टाळकऱ्याला देऊन टाकतो. पण पैसे घेण्याची इच्छा नाही झाली माझी. आबाने माझ्यावर एवढी जबरदस्त कृपा केली. आणि हेही सांगतो साखरे बाबा तुम्हाला, 33 वर्षाच्या काळात मला आज डिझेलला पैसे नाहीत असं कधी माझ्या जीवनात घडलंच नाही. उठाला उठाला मला एवढा जबरदस्त आशीर्वाद आबाने दिला आहे, काय सांगावं. हो, गावाचे गाव माझ्यावर प्रेम करतात. मी 300 ते 350 गावात दरवर्षी फिरतोय. असो, आणि म्हणून मला बोधले घराण्यातली व्यक्ती, या डिकसळ गावातली व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीला मी नतमस्तक होतो. या ठिकाणी त्यांचा सर्वांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. बाकी जीवनात काही मिळाल, जीवनाचं कल्याण होत नसतं. एका माणसाने मला येऊन सांगितलं, म्हणजे बापू, त्या अमकेच्या बोरला खूपच पाणी लागलं.
म्हणलं चांगलं झालं, बळीराजाला पाणी पाहिजे, त्याच्याशिवाय समृद्धी येत नाही. 2-4 दिवसांनी दुसरा एक माणूस आला, तोही म्हणला, म्हणजे महाराज खूपच पाणी लागलं त्याला, म्हणजे त्याचं कल्याणच झालं. 3-4 जणांनी येऊन सांगितलं, आणि 5वा एक माणूस आला, म्हणजे बापू खूपच पाणी लागलं त्याच्या बोरला, त्याचं कल्याणच झालं. मी म्हणलं काय कल्याण म्हणता, म्हणलं एवढा तेवढा म्हणलं कीर्तनाला येत होता, ते दार्यावर गुतला, म्हणलं तोंडच दाखविला. अरे आता त्याचं कल्याण झालं का काय? कल्याण नाही झालं त्याचं, त्याचा तोटा झाला, तो अधोगतीला गेला. खरं कल्याण संत कृपा झाल्यानंतर, आत्मसाक्षात्कारी जीवन बनल्यानंतर, आयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी हा बोध झाल्यानंतर, मी सच्चिदानंद आहे हा बोध झाला, आणि मग खरं कल्याण. माझ्या गुरुने जी माझ्यावर कृपा आशीर्वाद दिला, आणि म्हणून अखंड मी त्यांच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं जीवन वैराग्यवान होतं, आणि त्या वाटेने मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला राहत नाही म्हणून मी कीर्तन करतो. माझ्या ज्ञानोबराचा, माझ्या तुकोबराचा, माझ्या साधू संताचा विचार माझ्या बांधवाला मिळावा, माझ्या माता मावल्याला मिळावा, आणि संसारात राहून यांना जागृती यावा. मी कोण, कुठून आलो, कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळावेत, आणि इथंच त्यांच्या जीवनात जीवनमुक्तीचा आनंद मिळावा. त्याला मोक्ष म्हणतात. मोहाचा क्षय व्हावा, आणि परमोच्च आनंद इथंच मिळावा, आणि जन्ममरण रूपी चक्रातून सुटावा. म्हणून मी अखंड कीर्तनाच्या माध्यमातून फिरण्याचं काम करतोय. विठ्ठल म्हणून मी सांगतो पुन्हा, बोधले घराण्यातील छोटी व्यक्ती असू द्या वयाने, या डिकसळमधील छोटी व्यक्ती असू द्या, मी ती पूजनीय मानतो. कारण माझं या महात्म्याच्या आबाच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जीवनाचं सार्थक झालंय असं मला वाटतंय. विठ्ठल हे पहा, शास्त्राने 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माचा हेतू मोक्ष असला पाहिजे. धर्म कार्य करायचं आहे मोक्ष मिळवण्यासाठी, लोकांना मोक्ष मिळवून देण्यासाठी. अर्थाचा हेतू धर्म असला पाहिजे, धर्म कार्य करण्यासाठी. अर्थ, काम, जगत उत्पत्ती हा हेतू पाहिजे, पण काम हा धर्मानुसार पाहिजे, शास्त्रसंमत पाहिजे. आणि 4था पुरुषार्थ जो आहे हा मोक्ष, हा याला परमपुरुषार्थ म्हणतात. काय मोक्ष? मोक्ष मोहाचा क्षय होणं याला मोक्ष म्हणतात. या शरीराला मी म्हणणं आणि शरीर संबंधाने पसाऱ्याला माझं म्हणणं हा मोह आहे. हा मोह दुःख देतो, हा मोह दुःख देतो. पण ज्या दिवशी तुम्हाला बोध होईल हे मी नाही, हे शरीर मी नाही, हे माझं नाही, मी परमात्म्याचा आणि परमात्मा माझा आहे, मोहाचा क्षय झाला, इथंच मोक्षाचा परमोच्च आनंद आहे. मोक्ष हा पुल्लिंगी शब्द आहे आणि मुक्ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. कशातून मुक्ती? दुर्गुणातून मुक्ती, अज्ञानातून मुक्ती, नवे नवे जन्म मरणातून मुक्ती, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. अरे जन्मता वेळेचं दुःख आहे बांधवांनो. किती वेळा जन्म यावे नित्य भाव पतित मनवनी जीव ध्यान शरण गेला विठुरी
मनवरी जीवधारा छान. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजितू. बांधवांनो, माता माऊल्यांनो, जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे. आणि एका जन्मातले दुःख नाही, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. म्हणून किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजितू. म्हणून तुम्हा मला मुक्ती मिळाली पाहिजे. कशातून मुक्ती? दुःखातून मुक्ती. कशातून मुक्ती? दुर्गुणातून मुक्ती. कशातून मुक्ती? अज्ञानातून मुक्ती. कशातून मुक्ती? जन्म मरण रूपी चक्रातून मुक्ती. आणि आपल्या जीवनात ही मुक्ती मिळाली समजायचं त्याचं जीवन सफल झालं. विठ्ठल म्हणून धर्म कार्याचा हेतू, धर्माचा हेतू, सेवेचा हेतू मोक्ष असला पाहिजे. धर्म कार्य करायचंय, धर्म सांभाळायचा आहे मोक्षासाठी. अर्थाचा हेतू काय असला पाहिजे? अर्थ म्हणजे पैसा. अर्थाचा हेतू असला पाहिजे मला धर्म कार्य करायचं आहे. अर्थाचा हेतू धर्म असला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. आपल्या जीवनात इथंच जीवनमुक्तीचा आनंद मिळाला पाहिजे आणि जन्म मरण रूपी चक्रातून माणूस सुटला पाहिजे. आणि यासाठी या महात्म्यांनी हाडाची काढ केली, दर्या कपारात फिरले, त्यागमय जीवन जगले, आदर्श जीवन जगले आणि तुम्हा मला जाग करीत फिरले. विठ्ठल आणि हा मोक्ष मिळण्यासाठी, ही मुक्ती मिळण्यासाठी, हे साध्य प्राप्त होण्यासाठी साधनेची गरज असते. साधनेशिवाय साध्य नाही आहे. आणि म्हणून तुम्हा मला मुक्ती मिळण्यासाठी काही साधना करावी लागल. आमच्या तुकोबरायला काही लोकांनी, साधकांनी प्रश्न विचारला असेल, महाराज आम्हाला मुक्ती हवी आहे, आम्हाला जन्म मरणातून सुटायचं आहे, या दुःखातून मुक्त व्हायचं आहे, आम्ही काय करावं? असा प्रश्न जगद्गुरु तुकोबरायांना विचारला असेल. त्यावेळेस आमचे तुकोबरायांनी स्वतःच या अशा अभंगाच्या माध्यमातून सांगितलं असावं की तुम्ही म्हणले मी स्वतः काय केलं, मी स्वतः काय करतोय. पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहून आपल्या इंद्रियाला प्रार्थना करतोय आणि पहिल्यांदा प्रार्थना केली असेल
छान पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबराय प्रार्थना करतात. पहिल्यांदा आपल्या वाचेला प्रार्थना करा. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आणि तेच आपण करायचं आहे. आपल्याला जर मुक्ती हवी असेल तर पहिलं काम हे करायचं. साधनेशिवाय साध्य नाही आहे. शास्त्रकाराने लिहून ठेवलं आहे, अंतकरणातील मल आणि विक्षेप गेल्याशिवाय आणि अज्ञानाचं आवरण गेल्याशिवाय मोक्षाचा आनंद नाही, मुक्ती नाही आहे. पण मल घालवण्यासाठी निष्काम कर्म सांगितलं आहे. मल घालवण्यासाठी निष्काम कर्म सांगितलं आहे. आणि निष्काम कर्मामध्ये हरिनाम मोडलं जातं. चित्ताची चंचलता घालवण्यासाठी विठ्ठल विठ्ठल उपासनेची गरज आहे, ध्यान धारण्याची गरज आहे. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, ते उपासनेने ध्यान धारणेने नष्ट होऊ शकते. अंतकरणातील दोष नष्ट झाले. या अंतकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, कपट आहे, घृणा आहे. आणि हे अंतकरणातील दोष नामसंकीर्तन साधन पै सोपे या न्यायाने जळतील पापे जन्मांतरीची. दोषाची होळी होत असते. मग आपल्या जीवनातील जर मोल गेला, आपल्या जीवनातील जर विक्षेप गेला, हे दोन दोष गेले तर जुन्या काळातलं एक उदाहरण आहे. आंबा पिकल्यानंतर रागूला बोलवायची गरज नाही. कोकाटे बाबा खरंय खोटं? आंबा जोपर्यंत हिरवा आहे, टणक आहे, निब्बर आहे, आंबट आहे, तोपर्यंत रागू तिकडं फिरकत नाही. साखरे बाबा बरोबर आहे. आणि एकदा का पाड लागला, रागूला बोलवायची गरज नाही. तसं बांधवांनो, साधना करून, माता माऊल्यांनो, साधना करून आपल्या अंतकरणातील मल आणि विक्षेप जर गेले, दोन दोष जर गेले, तर रागू जसा त्या आंब्याकडे पिकलेल्या येतो, तसं आता संताला बोलवायची गरज नाही. कथा कीर्तनाच्या माध्यमातून संत तुमच्याकडे येतील आणि तुमच्यावर कृपा करतील, तुमच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार घालवतील, अज्ञानाचं आवरण नष्ट करतील आणि तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडल. आणि मग तुम्ही म्हणाल, अवघे चित्रलोके आनंदाची आता, अवघी आनंदाची सृष्टी झाली.
म्हणून पहिल्यांदा तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताच्या समोर आपल्या इंद्रियाला प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला जर मोक्ष हवा असेल, इथंच परमोच्च आनंद हवा असेल आणि जन्ममरणातून या चक्रातून जर सुटायचं असेल तर आपण सुद्धा प्रार्थना केली पाहिजे. घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे. वाचेने माणसाने हरिनाम घ्यावं. बऱ्याच लोकांच्या पुढं प्रश्न असा पडतो की नाम घ्यायचं, पण घ्यायचं कोणत्या देवाचं? रामकृष्ण हरी म्हणा, हरिओम हरिओम म्हणा, का ओम नमः शिवाय म्हणा, घ्यायचं कोणतं? विठाला विठाला. हे पहा, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. तो परमात्मा अनंत रूपाने अनंत नामाने नटलेला तो एकच आहे. रूपे अनंत वेश देखले दादाजी. परमात्मा नावाची शक्ती एकच आहे. अनंत रूपाने अनंत नामाने ती नटलेली आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. जुन्या काळातलं उदाहरण आहे. मंगलकर बाबा, एका माऊलीने आपल्या मालकाला सांगितलं की आज तुम्ही बाजार करून आणा, भाजीपाल्याचा बाजार. हा बिचारा कधीच बाजाराला जात नव्हता. त्याच्याजवळ पिशवी दिली आणि त्या माऊलीने पहिल्यांदा सांगितलं, एक ठोकळा दिला 5 रुपयाचा. जुन्या काळात स्वस्त होतं. या 5 रुपयाचे कांदे आणा आणि एक हिरवी नोट दिली. सांगितलं, या 5 रुपयाचे बटाटे आणा. पिशवी घेतली त्यांनी, ते 10 रुपये घेतले. ठोकळा घेतला, नोट घेतली, गेलं. बाजार 3 किलोमीटर लांब होता. वाटाने जातानाच साखरे बाबा वाटाने ते विसरलं कोणत्या 5 रुपयाचे कांदे आणि कोणत्या 5 रुपयाचे बटाटे. डोक्यात गोंधळच झाला. मग कांद्याच्या ढिगाऱ्याच्या पुढं जायचा हा पठ्ठ्या. ते व्यापारी म्हणायचे, किती माल मोजू सांगा. तो म्हणायचा, थांबा ध्यानात आणतो. बटाट्याच्या ढिगाऱ्याकडे जायचा. ते बटाट्याचे व्यापारी म्हणायचे, किती माल टाकायचा सांगा. तो म्हणा, थांबा विचार करून सांगतो. 5 वाजेपर्यंत बाजारात फिरलं. मनात गोंधळ झालेला. कोणच्या 5 रुपयाचे कांदे, कोणच्या 5 रुपयाचे बटाटे. 5 वाजल्यानंतर बाजार फुटायला लागला. चला म्हणलं, आता बाजार फुटला, आपण गेलं पाहिजे. आणि रिकामी पिशवी घेऊन तसंच गेलं. ती माऊली वाटेवरच उभी होती. तिने लांबूनच पाहिलं की पिशवी रिकामी आली. ती लांबूनच तिने हाक मारली. मालकाला सांगितलं, म्हणजे पिशवी रिकामी दिसते. बटाटे नव्हते का? मला बटाट्याला तर होत आला होता. म्हणजे कांदे, म्हणजे कांद्याच्या पोटे तिथं ठेली लागल्या होत्या. मग ती म्हणली, तुम्ही का आणलं नाही हे? ते म्हणलं, हे बघ मी जवळ आल्यावर सांगतो. आणि जवळ आल्यावर सांगितलं, हे बघ पहिला जे तो ठोकळा दिला त्याचं नेमकं काय आणायचं सांगितलं होतं. तिने कपाळावर हाणून घेतलं. म्हणले, अहो कोणत्या पैशाचं काही आणलं असतं तरी चाललं असतं. ठोकळ्याचे बटाटे घेतले काय आणि कांदे घेतले काय आणि नोटाचं सुद्धा काही घेतलं तरी काय.
एकच आहे. तसं आपल्या बऱ्याच लोकांच्या डोक्यात आहे, हेव देव श्रेष्ठ का देव देव श्रेष्ठ, ह्याचं नाव घ्यावं का त्याचं नाव घ्यावा. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण म्हणा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र दिलेला आहे. विठ्ठल म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पहिल्यांदा अंतःकरण स्वच्छ सरळ निर्मळ झालं पाहिजे. माणसाला साधू नाही होता आलं तरी चालेल, सरळ मनाची माणसं समाधानी असतात. आणि सरळ मन होण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. प्रत्येक माणसाने किमान दररोज 1000 वेळा तरी हरिनाम घेतलं पाहिजे, किमान. विठ्ठल आता या चरणावर जर बोलायचं झालं आपलं टायमिंगच संपून जाईल. शॉर्टमध्ये बोलतो. वाचेने हरिनाम घ्या, वाचेने खरं बोला, वाचेने लोकांच्या हिताचं बोला, या वाचेने कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असं बोला, आणि या वाचेने फाजील बडबड करू नका, मापक बोला. विठ्ठल ज्ञानोबराय म्हणतात, तैसे साचा निम्मवाळू मिथले परी रसाळू, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोला, लोकांच्या हिताचं बोला, बोला खरं बोला, बोला मवाळ बोला, बोला कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असं बोला. मधुरवाणी वटी तुका मने वाव बोली, तुका मने वाव बोली, तुका मने वाव बोली. छान आहे. पुन्हा नंतर तुकोबरायला विचारलं असं, म्हणजे महाराज वाचने काय करावं हे आम्हाला कळलं, थोडंसं कळलंय. म्हणजे आता डोळ्याने काय करावं तेवढं सांगा. डोळे तुम्ही घ्या
छान. डोळ्याने काय करावं? पांडुरंग परमात्म्याच्या समोर तुकोबराय डोळ्याला प्रार्थना करतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. इथं थोडासा पाडवेद आहे काही ठिकाणी. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, असंही आहे काही ठिकाणी. हे पहा, डोळ्याने देवाचं दर्शन घ्यावं, मुख पाहावं, बरोबर आहे. डोळ्याने रूप दिसत असतं, रंग दिसत असतो, पण या डोळ्याने जर ज्ञानेश्वरी वाचली, जगद्गुरु तुकोबराचा गाथा वाचला, तर वाचन करत करत या डोळ्याला खऱ्या अर्थाने दृष्टी येत असते. या डोळ्यामुळं खरी दृष्टी येत असते. डोळे येणं वेगळं आणि दृष्टी येणं वेगळं. डोळे आले तर डॉक्टरकडे जावं लागल, बरोबर आहे. डोळे आले तर डॉक्टरकडे जावं लागल. पण आपल्याला जर खरी ज्ञानदृष्टी आली, ज्ञानेश्वरी वाचित वाचित, तर डोळ्याच्या डॉक्टरला सुद्धा आपल्याकडे यावं लागल. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे डोळ्याने काय करावं? काय करावं? डोळ्याने वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानाची, ज्ञान होय ज्ञानाची. डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानाची, उत्कृष्ट प्रमाण आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासे, आयसावर त्या टिकेशी. काय होईल? अज्ञानाला सुद्धा ज्ञान नावाची गोष्ट प्राप्त होईल. हे पहा, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही. ज्ञानच झालं पाहिजे माणसाला. काय ज्ञान? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे, मी देह नाही, मी देवस्वरूप आहे, मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी अजर आहे, मी मरणारा नाही, मरणारं शरीर आहे. हे पहा, रोग शरीराला आहे, मृत्यू शरीराचा आहे, सुखदुःख मनाला आहे, तहानभूक प्राणाला आहे, आसक्ती द्वेष बुद्धीत आहे. मी कोण? सोहम सोहम, तो मी आहे, तो परमात्मा अंतर्यामी आत्मेच्या रूपाने इथे आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदि अंत्यपो नो शोषयति मारुता. शस्त्राने न तुटणारा, अग्नीने न जळणारा, वाऱ्याने न सुकणारा, पाण्याने न भिजणारा, असा तो अंतर्यामी परमात्मा आत्मा मी आहे. आत्मा हा अमर आहे, आत्मा हा अजर आहे. आणि हा बोध झाला अवघे चित्रलोक्य आनंदाच्या आता. आणि म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी,
ज्ञान होय अज्ञानाचे आयसावर त्या टिकेशी. आणि म्हणून तुकोबराय प्रार्थना करता डोळ्याला, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्याने हे करायचे. पुढं विचारलं म्हणले महाराज आमच्या कानाने काय करावं. तुम्ही ऐका रे कान, 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 तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुझे प्यारे सुखा, डोळे तुझे प्यारे सुखा, विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुझे प्यारे सुखा, डोळे तुझे प्यारे सुखा. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या कानाने काय करावं. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. विठुरायाचं पंढरीच्या राजाचं गुणगान ऐकावं. कानाने कथा कीर्तन ऐकावं. कुणाची निंदा ऐकू नये कानाने. आणि कुणी निंदा करत असेल तर तिथेही थांबू नये. निंदा करणं जेवढं वाईट आहे तेवढंच निंदा ऐकणं सुद्धा वाईट आहे. कुणी निंदा करत असेल कुणा तिथं थांबू नका. निंदेने काय होत असतं, निंदा केल्याने निंदा ऐकल्याने काय होत असतं. निंदा केल्यामुळं आपलं अंतःकरण मलिन होतं. निंदा करणाराचं, ज्याची निंदा होत असते त्याचं काही बिघडत नसतं. पण जो निंदा करतो त्याचं अंतःकरण मलिन होतं. आणि मलिन अंतःकरणामध्ये परमात्म्याची अनुभूती येत नाही, आत्मदर्शन होत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही आणि त्याच्या जीवनाचं कल्याण होत नाही. म्हणून कुणाची निंदा करू नका. आणि कुणी निंदा करत असेल तर ती ऐकू नका, तिथं थांबू नका. विठ्ठल म्हणून तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाने कथा कीर्तन ऐकावं, भगवंताचं गुणगान ऐकावं. कुणाची निंदा ऐकू नये, त्याच्यात आपली हानी आहे. कुणाची निंदा करू नये, आपलं अंतःकरण मलिन होतं आणि आपली बर्बादी होत असते. म्हणून या कानाने काय करावं हे सांगितलं. पुन्हा तुकोबरायला विचारलं असेल, म्हणले महाराज वाचने काय करावं हे आम्हाला कळलं. म्हणले डोळ्याने काय करावं हे आम्हाला कळलं, कानाने काय करावं हे आम्हाला कळलं. आता हाताने काय करावं, पायाने काय करावं हे आम्हाला सांगा. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखीला, एक करताळी बोला मुखीला. लागोनी या पाया
मागोनिया पाया विनवितो तुम्हाला करणारी मुला मुक्तीला करणारी मुला मुक्तीला साखरे बाबा पुन्हा विचारलं असं हाताने काय करावं, हाताने टाळी वाजवावी. याच्या पाठीमागं विज्ञान सुद्धा आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं चालतं, अटॅकसारख्या बिमाऱ्या येत नाहीत. हाताने टाळी वाजवावी आणि पायात बळ आहे तोपर्यंत पायी तीर्थयात्रा करावी, दिंडीत सामील व्हावं. आणि पायातलं बळ जर कमी झालं, समजा बाबाच्या पुढं आता काठी, कोकाटे बाबा काठी जवळ आली की समजा आता लाकडं जवळ आली. काठी हा इशारा आहे. हो, पण काठी घेऊन सुद्धा माणसं कीर्तनाला येतात. ते किती आनंदी असतील. ठलो ठलो पायात जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत पायी तीर्थयात्रा करावी. आणि बळ कमी झालं तर आपल्या गावातली जी मंदिरं आहेत दररोज सकाळी स्नान झालं की तिथं दर्शनाला जावं. आणि आबासारख्या महात्म्याचं जर दर्शन झालं तर काय त्यांचं सामर्थ्य आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. फार मोठा अधिकार आमच्या भागात सुद्धा, पाटोद तालुक्यात पलीकडे सुद्धा साकत असल, जवळजवळ 70 वर्ष झालं साकत या गावी आबानी विणा चालू केलेला आहे. महाराज किती वर्ष झालं असेल अंदाजे? हो, 70 वर्षापासून आबानी जी विणा हातात दिला म्हणजे आता खाली टेकवायचा नाही. तुम्हाला सांगतो 70 वर्षापासून 5 माणसं ते गाव सांभाळते आणि रामकृष्ण हरीचा जप रात्रंदिवस त्या गावात चालू आहे. तिथल्या एका जाणकार माणसांनी सांगितलं मला, आमच्या जवळच आहे, पण त्यांनी सांगितलं म्हणजे बापू विणा उभा केल्यापासून आमच्या गावात आबाची एवढी जबरदस्त कृपा आहे. 400च्या पुढे म्हणले नुसते शिक्षक आहेत आमच्या गावात. आबाचा आशीर्वाद आहे. किती? 400च्या पुढे शिक्षक आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून पायात बळ आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. आणि पायातलं बळ कमी झालं, आपल्या गावातली जी मंदिरं आहेत दररोज तिथं पायी जावं आणि दर्शन घ्यावं आणि आबासारख्या महात्म्याला नतमस्तक व्हावं. हे झूट आहे, सगळं झूट आहे. नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलास धने. संसाराचा केरकचरा गोळा करण्यासाठी आपला जन्म झाला नाही, मग हे मनुष्य जीवन मुक्ती मिळवण्यासाठी आहे, मोक्ष मिळवण्यासाठी, परमात्म्याची अनुभूती आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी आहे. विठ्ठल पुन्हा काही साधकाने तुकोबराला विचारलं असेल, महाराज आम्हाला कळलं म्हणले आता वाचने काय करावं, डोळ्याने काय करावं, कानाने काय करावं, हाताने काय करावं, पायाने काय करावं, पण आम्हाला आता हे सांगा आमच्या मनाने काय करावं. मनात धाव मनात धाव मनात
छान. मनाला प्रार्थना करतात तुकोबराय. मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. हे मन फार खतरनाक. माणसाला कीर्तनात बसवतं, बरोबर आहे. शरीराला म्हणतं तू बस आता इथं, मी येतो घरून फिरून. गावाहून जाऊन येतंय, कळममध्ये फिरून येतंय. हे मन फार खतरनाक. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. हे मन कशाने तृप्त होत नाही. सत्ता मिळाल्यावर, कोणतं पद मिळाल्यावर मन तृप्त होतं जो आमदार झालाय बिचारा, त्याला वाटतं आपण मिनिस्टर व्हावं, राज्यमंत्री पद का व्हायला पण मिळावं. ज्यांना राज्यमंत्री पद आहे त्यांना वाटतं कॅबिनेट व्हावं. म्हणजे कॅबिनेट आहे त्यांना वाटतं 15 दिवस का व्हायना CM व्हावं. आणि जे CM झाले त्यांना वाटतं 1 दिवस का व्हायना PM व्हावं. लक्षात ठेवा, किती मोठी सत्ता मिळू द्या मन तृप्त होत नाही. बरं, किती संपत्ती मिळाल्यावर मन तृप्त होतं? नाही होत. बरं, किती संतती असल्यावर मन तृप्त होतंय? बरं, कसलं सौंदर्य असल्यावर आपलं मन तृप्त होतंय? लक्षात ठेवा, सत्ता असू द्या, संपत्ती असू द्या, संतती असू द्या, सौंदर्य असू द्या, पण सत्याचं दर्शन जर नाही झालं तर हे मन तृप्त होत नाही. काय सत्य या जगातलं? ब्रह्म सत्य जगन मिथ्या आहे. एकच सत्य आहे, फक्त परमात्माच सत्य आहे. आणि सत्याचा स्वभाव आनंद आहे. साखर खाल्ली की तोंड गोड होत आहे, मिरची खाल्ली की तोंड तिखट होत आहे. तप्त झालेला तुलनातला कोळसा हातात घेतला की हात भाजतोय. या वस्तूच्या जवळ आपण गेलो की ह्या वस्तू आपल्या गुण दाखवतात. तसं या जगात आपलं जीवन सत्यनिष्ठ बनलं, आत्मनिष्ठ बनलं, सत्याचा स्वभाव आनंद आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार. विठ्ठल आणि म्हणून म्हटलंय आता कोठे धावे म्हण तुमची चरण देखले, तुमची चरण देखले. आता कोठे धावे मना, तुमची चरण देखले. छान. मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. विठोबा हे ज्ञानमूर्ती आहे, तो सत्य आहे, सत्याचा स्वभाव आनंद आहे. हे पहा, देव म्हणजे सुख, देव म्हणजे आनंद, देव म्हणजे सत्य. आणि सत्याचा स्वभाव आनंद आहे. म्हणून सत्यनिष्ठ माणूस बनला, आत्मनिष्ठ बनला, सदानंदी असतो. आणि सत्य सोडलो तुम्हाला काही बाकी मिळू द्या, आनंदाची ना आपली गाठ नाही बांधवांनो. म्हणून सत्याचं दर्शन घडवण्यासाठी हे सत्य येतं, आत्मदर्शन घडवण्यासाठी हे सत्य आहेत. का दुःख आहे जीवनात? घर दुःख देत नाही, शेती दुःख देत नाही बांधवांनो. दुःखाचं मुख्य कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान.
आणि अज्ञान गेलं रे गेलं, जीवनात सदा आनंद आहे. हे पहा, शास्त्राने संसार दुःख देतो सांगितलंय, पण थाप द्या कोणता संसार दुःख देतो? पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरेशणम, यह संसार आहे बहुत्रे कृपया पारे पाय मुरारे. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, शंकराचार्याने हा एक संसार सांगितला आहे. तुम्ही आम्ही ज्याच्यात राहतो हा एक संसार आहे. घरं दारं, झाडं झुडपं, डबे डुबे, गाडगे मडके, हा शरीर सुद्धा संसारामध्येच मोडतं. याला रंगण रूप आहे. जो डोळ्याने दिसतोय हा एक संसार, पण बांधवांनो, माता माऊल्यांनो, हा संसार दुःख देत नाही. हा संसार फक्त दुःखाला निमित्त आहे. घर दुःख देत नाही, शेती दुःख देत नाही. पुन्हा सांगतो, मग कोणता संसार दुःख देतो? अज्ञान रूपी संसार. माझं माझं माझं, खरं माझं काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत खोट्याला माणूस माझं म्हणतोय. खऱ्यापासून दूर गेलाय आणि खोटं हा मोह खोट्याचा दुःख देतोय. म्हणून मानवी जीवनामध्ये दुःख का? आत्मस्वरूपाचा ज्ञान जीवाला दुःख देतोय. आणि आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं की हा जीव सुखी होतोय. म्हणून आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी हा सगळा परमार्थाचा खटाटोप आहे. उठाला उठाला ऐका, एक उदाहरण लक्ष देऊन ऐका. चुकलेल्या बाळाला, यात्रेत एक बाळ चुकलंय, आईपासून दूर गेलंय, 50,000 समाज आहे आणि आईची त्या बाळाची ताटातूट झाली. साखऱ्यांना तुमच्यासारख्याला ते बाळ सापडलं, किती बिस्किट पुढे खाऊ घातले होते, रडायचं राहील. हा ठीक आहे, एखादं बिस्किट खाऊस तर एखादा मिनिट गप पडत, पण आईची आठवण झाली की ते बाळ पुन्हा रडलं. पर यात्रेतल्या बाजारातल्या कोणत्या खेळण्या दिल्यावर बाळ रडायचं राहील? लाकडी घोडं जरी दिलं तुम्ही बसायला, 2-3 मिनिटं गप पडाल, पण आईची आठवण झाली की रडल. चांगल्या रेडीमेड दुकानात घेऊन गेलात आणि 2,000चा ड्रेस घेतला, ते बाळ अंगात घालूच तर गप पडल. आईची आठवण झाली की रडल. आणि तसंच आहे या जीवाचं सुद्धा. या जीवाला देवत्वाची अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा जीव सुखी होत नाही. चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या, माता माऊल्यांनो, चुकलेल्या लेकराला तुम्ही काही बी द्या, जोपर्यंत आईची भेट होत नाही तोपर्यंत त्याचं रडणं थांबत नाही. तसा हा जीव स्वरूपाला विसरला, देवत्वाला विसरला आणि म्हणून दुःख भोगतोय. आणि ज्या दिवशी त्याला आत्मस्वरूपाचा यथार्थ ज्ञान होईल, हो, आपल्या देवत्वाची अनुभूती येईल, मी परमात्म स्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे, आणि हा बोध झाला रे झाला, त्याच्या जीवनात अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता. आणि हा आनंद आपल्या जीवनात प्राप्त करण्यासाठी ही साधना आहे, हा खटाटोप आहे बांधवांनो. म्हणून मन भगवंताकडे लावा. भक्ती केली तर माणूस ज्ञानी होईल आणि समाधानी राहील. जगण्याचं ज्ञान वेगळं आणि माणुसकीने वागणं आणि समाधानाने जगणं हे आत्मज्ञान आहे. आणि कणाकणात माझा भगवान हे ब्रह्मज्ञान आहे. विठ्ठल म्हणून जाता जाता सांगतो, पहिल्यांदा भगवंताकडे मन लावा, सेवेकडे तन लावा. एक मुद्दा राहून गेला होता, हाताने काय करावं, नुसते टाळीच सांगितलं मी. हाताने दान धर्म करावा, उदाहरणतकराने दान द्यावं. सप्ताह म्हणजे पुण्य प्राप्त करून घेण्याची एक संधी असते बांधवांनो. विठ्ठल
झाला. मी सातत्याने सांगत असतो, या जगात माणसं अमर कोण झाली. पुण्य केलं तर स्वर्ग प्राप्ती आहे. नवे नवे पुन्हा चांगल्या पवित्र ठिकाणी माणसाचा जन्म मिळतोय. योग साध्य झाला तर सिद्धा प्राप्त होईल, तुमची प्रसिद्धी होईल, तुम्हाला पैसा मिळेल. तुम्ही भगवंताचा भक्त बनलात तर देव तुमची कामं करल. पण भक्तीच्या पोटी जर तुम्हाला आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं तर तुम्हाला मुक्ती मिळेल. पण मुक्तीच्याही पुढं तुम्हाला जर अमर व्हायचं असेल तर भगवंताकडं मन, सेवेकडं तन आणि सत्कार्याकडं धन लावा. इतिहास होईल. इतिहास कुणाचा इतिहास झालाय? सेवेसाठी ज्यांनी तन वापरलं, तन म्हणजे शरीर. देवसेवा म्हणजे भक्ती. देवसेवा करा, देश सेवा करा, जनसेवा करा, संत सेवा करा, रंगल्या गांडल्याची सेवा करा. सेवेकडे जो तन लावील, भगवंताकडे जो मन लावील आणि सत्कार्याकडे जो धन लावील, त्याचा इतिहास होईल. नवे नवे भगवंताच्या दप्तरला त्याची नोंद होईल. म्हणून सेवेकडे तन लागण्यासाठी, सत्कार्याकडे धन जाण्यासाठी पहिल्यांदा भगवंताकडे मन लावावं लागेल. भक्ती केली तर माणूस ज्ञानी होतो, सेवा केली तर माणूस स्वामी होतो, आणि दान धर्म केला तर माणूस दाता होतो, दानी होतो. सेवेने माणूस होतो स्वामी, म्हणजे मोठा होतो, मालक होतो, बडा होतो. सेवा करणारा स्वामी होतो, भक्ती करणारा ज्ञानी होतो, समाधानी राहतो, आणि दान धर्म करणारा दाता होतो, दानी होतो. हे पहा, धनी वेगळा आणि दानी वेगळा. कमवतो पण सांभाळून ठेवतो, त्याला धनी म्हणतात. पण न्यायनीतीने कमवतोय आणि सत्कार्याला खर्च घालतोय त्याला दानी म्हणतात. पण दान धर्माने दानी, भक्ती केली तर ज्ञानी आणि सेवा केली तर स्वामी. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे मन भगवंताकडे लावा आणि परमार्थ हा मनासाठी लक्षात ठेवा. प्रपंच हा तनासाठी आहे. प्रपंचाचा खटाटोप सगळा ह्या तनासाठी करायचा. अन्न, वस्त्र, निवारा, दैनंदिन गरजा, मुलाबाळांचं शिक्षण, तहानलेली तहान, भुकेलेची भूक, सप्त्यासाठी मदत. प्रपंचाचा खटाटोप तनासाठी आहे आणि परमार्थाचा खटाटोप मनासाठी. साखऱ्यांना आज सगळे माणसं, बाराणी माणसं ह्यालाच खूप जपत आहेत, पण याला जपतच नाहीत. याला खुराकाची गरज आहे की नाही? याला अन्न दिलं पाहिजे, भाजीपाला दिला पाहिजे, दूध दिलं पाहिजे, फळं दिली पाहिजे, बरोबर आहे? मग या तणाचा खुराक आहे अन्न, दूध, फळं, भाजीपाला, पाणी. या तणाचा खुराक आहे. पण बांधवांनो, आज लोकांची परिस्थिती ठीक आहे, पण लोकांची मनस्थिती ठीक नाही आहे. हो, आज सगळी माणसं परिस्थिती ठीक करायचीच मागेत, फक्त पैसे मिळवायचेच मागेत. मिळवा ना, पण आपला जन्म केवळ परिस्थिती ठीक करण्यासाठी झाला नाही. आपली खऱ्या अर्थाने मनस्थिती ठीक झाली पाहिजे. मग या मनाचा काय खुराक आहे बांधवांनो? मनाचा खुराक आहे कथा आणि कीर्तन. सदा नाम घोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. जीव ब्रह्म ऐक्य झालं पाहिजे, इथंच जीवनमुक्तीचा आनंद मिळाला पाहिजे आणि जन्म मरणातून माणूस सुटला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही साधना आहे, लक्षात ठेवा. जसं चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या, आई जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत बाळ शांत होत नाही, तसा हा जीव सुद्धा काही बी मिळू द्या या जगातलं, देव जर नाही मिळाला, आत्मदर्शन नाही झालं, स्वस्वरूपाची ओळख नाही झाली, तर हा जीव कदापि सुखी राहू शकत नाही. आणि म्हणून तुकोबरायने तुम्हाला जीवनमुक्तीचा आनंद इथंच मिळावा, जन्म मरण रूपी चक्रातून तुम्ही सुटावा, आणि म्हणून हा संदेश दिला. काय संदेश आहे? घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. आणि याच्या पुढे शेवटच्या चरणात सांगितलं, जीवा तुका मने जीवा, तुका मने
जीवा तुका म्हणे जीवा डोळे तुम्ही घ्या रे नको सोडू या देशवा नको सोडू या देशवा डोळे तुम्ही घ्या रे डोळे तुम्ही घ्या रे डोळे तुम्ही घ्या रे थोडे तुम्ही घ्या रे तुका विठोबाचे मुगा विठोबाचे मुगा विठोबाचे मुगा Kumar
खाली बाजा खाली बाजा टाळी वाजवा आपली वेळ संपलेली आहे. या अभंगावर छोटंसं चिंतन झालेलं आहे. दिलेला विचार स्मरणात ठेवा. आचरणात आणा, तुमचं कल्याण होईल. या ठिकाणी मोदले महाराजांनी केलेलं हे सप्ताहाचं आयोजन आणि या मंगलमय प्रसंगी हजारोच्या संख्येने आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. हजारोच्या संख्येने बांधव उपस्थित आहेत, भाविक भक्त उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर सध्या ज्यांच्याकडे हे नियोजन दिलेलं आहे बोधले घराण्यातील परमेश्वर महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, अण्णासाहेब बोधले महाराज असतील आणि विशेष आमचे बाळासाहेब महाराज असतील, यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. आणि तुम्ही सर्व गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, तुमचंही मोठं योगदान आहे. तुम्हाला सुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देतो. या घराण्यातून आबाईला जाऊन बरेच दिवस झाले, पण तरीसुद्धा सर्व भावी भक्तांना आबाईची आठवण येते. आणि आठवण येणं साहजिकच आहे. या माऊलीने काय केलं? अखंड सेवा केली. काय केलं? सेवा केली. येणाऱ्या भावी भक्ताची प्रेम दिलं. त्याचबरोबर गणपत महाराज गेले, त्यांच्या धर्मपत्नी गेल्या. हे सृष्टीचं चक्र आहे. इथं कुणालाही राहता येणार नाही. बांधवांनो, माता माऊल्यांनो, हे पहा, कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही आहे. कोणत्या जाती जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही. कधी मरायचं ते आपल्या हातात नाही. पण मध्ये काय करायचं ते तेवढं मात्र भगवंताने आपल्या हातात दिलं आहे. आणि मध्ये एवढंच करायचं, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, या अभंगाप्रमाणे हे मध्ये करायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं. आज महाराजांनी मला मोठ्या आत्मीयतेने प्रेमाने या ठिकाणी बोलावलं. या ठिकाणी त्यांच्याच आशीर्वादाने ही सेवा संपन्न झाली. बांधवांनो, मला आबाचे खूप अनुभव येतात नेहमी. फार सांगणं म्हणजे गर्वाची गोष्ट ठरू शकते, म्हणून मी सांगत नाही. तरी एक गोष्ट सांगतो. मी ज्या वेळेस आबांच्या मातेला वानर आले होते, आज ते सावडून गेले, सर्वश्रुत इतिहास आहे. पण मलासुद्धा जर कधी इच्छा झाली साखऱ्यांना की मला आज मारुतीरायाने दर्शन द्यावं, मी नारदाच्या गादीवर उभा आहे, मलासुद्धा असे 100 वेळा इच्छा केली आणि आबाचं स्मरण केलं, मारुतीरायाचं स्मरण केलं आणि आबाचं स्मरण केलं, प्रकाश महाराजांचं स्मरण केलं. 100 वेळा मला वानर असे जवळ येऊन बसलेत माझ्या.
मी बिस्किटं त्यांना खाऊ घातल्याचे माझ्याकडं व्हिडिओ आहेत. माझ्या बैठकीत मी फोटो लावले. माझ्यावर जबरदस्त आबांनी कृपा केलेली आहे. अशीच कृपा तुमच्यावर सुद्धा आहे. आणि आपल्या जीवनात अशीच या संत सेवा करून या महात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि मुक्त होऊन जावं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या वैकुंठवासी सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज संत मानकोजी महाराज यांच्या कुळातील नववे पुरुष यांच्या 39व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आज पहिल्या दिवशी वैराग्यमूर्ती हरिभक्तीपरायण रामकृष्ण रणदेव बापू महाराज यांची जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मनाला आणि आपल्या इंद्रियाला उपदेश करणाऱ्या अशा उपदेशपर अभंगाच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचं चिंतन महाराजांनी केलेलं आहे. बापूंच्या बाबतीत एक असं आठवतं की माऊलीची ओवी अधिक कृपा पाठी अक्षर आहे. बऱ्याच वेळेला आपण अक्षर घोकण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कृपेतून मिळणारी अक्षरं हे लोकाच्या हृदयापर्यंत पोचत असतात. आणि घोकमपट्टीनं मिळवणारी अक्षरं म्हणजे ज्ञान हे माणसाच्या बुद्धीपर्यंत पोचत असतं. वैकुंठवासी सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांचा बापूंना स्वप्नात अनुग्रह झाला. ज्याप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराजाला बाबाजी चैतन्याने स्वप्नामध्ये अनुग्रह दिला, असं जगद्गुरू तुकोबरायचं अमृतवचन आहे. स्वप्नीही मानिला गुरुचा उपदेश. स्वप्नात गुरुनी उपदेश केला ना, तेच गुरु मानले जगद्गुरू तुकाराम महाराजांनी. बापूंच्याही जीवनामध्ये बापूने आत्ताशी अनुभव सांगितलाच आपल्याला. आणि तेवढी निष्ठा ठेवल्यामुळे बापूला आबाचा कोणता प्रसाद मिळाला असेल तर वैराग्य नावाचा प्रसाद बापूचा जीवनामध्ये आबाच्याकडून बापूच्या जीवनामध्ये तो प्राप्त झालेला आहे. सगळ्या गोष्टी माणसाला प्राप्त होऊ शकतात, पण हे वैराग्य ही एक खूप मोठी सिद्धी आहे की जी वैराग्य सिद्धी ज्ञानातून आत्मसाक्षात्कारापर्यंत आणि ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत पोचवते. असे अत्यंत निष्ठेचे बापू, त्यांना जागतिक कीर्तीचा सन्मान मिळाला आणि आज त्यांनी अमृतवेल अशा प्रकारची कीर्तन सेवा केली आहे. अत्यंत मोजके आणि वाचे बरे कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी तत्वस्पर्शू जैसा, जे प्रत्येक वाक्य हे आत्मदर्शनापर्यंत पोचवतं, अशा पद्धतीच्या त्यांच्या अमृतमय चिंतन सेवेला कोटी कोटी धन्यवाद देऊ. माणसाच्या मनात ज्यांच्यापासून आपली प्रगती झाली यांच्याबद्दल प्रेम असतं, पण ते प्रेम पुढे 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 व्यावहारिक बनत राहतं आणि स्वतःचे प्रतिष्ठेपुढे त्या प्रेमाला आपण गौणत्व देतो. परंतु जिथं निष्ठा असते ती शेवटचे श्वास सुटेपर्यंत तितकं प्रेमच असतं. बापूचा एक दिवस जात नाही असा की जिथे आबांच्या विषयी बापू बोलले नाहीत, असं एकही कीर्तन बापूचं नसेल. मीडियाच्या माध्यमातून असेल, त्यांची कोणी बाईट घेऊ द्या, मुलाखत घेऊ द्या, त्यांचे यूट्यूबला कार्यक्रम असू द्या, कुठेही असू द्या, परंतु सद्गुरू आबा आणि बोधले महाराजांच्या घराण्यावर त्यांची निष्ठा आहे. अशा एका निष्ठावान गुरुभक्ताच्या सेवेने श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराजांच्या 39व्या पुण्यतिथीचा सोहळा शुभारंभ होतो आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीने
बापूचे आभार मानू, बापूला कोटी कोटी धन्यवाद देऊ. बापूवर असलेले शिंदे महाराज, बापू जसे कीर्तन करतात 30 वर्ष झाले, तसं शिंदे महाराज रोज त्यांचे टाळकरी आहेत. तुकाराम महाराजाला 14 टाळकरी भेटले असतील, पण बापूला एक कोविना टाळकरी असा आहे की रोजच कीर्तनाला आहे. आणि म्हणून त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांना धन्यवाद देतो. मांगलकर महाराज असतील, बापूचे चिरंजीव आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद देऊ. जे झाडके महाराज आहेत, आतर्डीचे मंडळी, पातर्डीची मंडळी, डिक्सळची भजनी मंडळी, कळमची भजनी मंडळी, साखरे मामा, या सगळ्यांनाच कोटी कोटी धन्यवाद देतो. सुरडीचे भजनी मंडळी, सगळ्याला पुन्हा धन्यवाद देतो. आणि आपल्याला सर्वाला एक 2 प्रकारची विनंती करायची. एक आपल्याला विनंती महत्त्वाची आहे, ती म्हणजे की कोरोनाच्या काळात 2 वर्ष सप्ताह नव्हता, आता सुरू झाला आहे. कोरोना संपला अशा प्रकारची जवळजवळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. सरकारने अनेक प्रकारचे नियम शिथिल केलेले आहेत. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे, या गावातच बापू 13 लोकांचा मृत्यू झाला कोरोनामुळे. मग या कार्यक्रमाला येणारे अनेक लोक गेली 40 वर्षापासून येतात. त्यांच्या घरातलं कोणाचा ना कोणाचा मृत्यू झालेला आहे. अशा अनेक कुटुंबाला जे दुःख झालं, त्यांना दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण, मी म्हटल्यानंतरही उभा राहून आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. केवळ डिक्सळ नाही, अनेक गावची मंडळी की जे या बोधले महाराज संस्थांच्या कार्यासाठी गेली 39 वर्षापासून आपापल्या हजेरी लावत होते. परंतु आज ते नाहीत किंवा त्यांच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती नाही, हे दुःख त्यांनाही आहे. म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण 1 मिनटं उभा राहून श्रद्धांजली व्हायची. दुसरी गोष्ट, आजपासून दररोज संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन झालं की सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. असं कुणी ठरवायचं नाही की आम्हाला फोन केला नाही, आम्हाला निमंत्रण नाही, बाकीच्या ठिकाणी बोलिल्याशिवाय जाऊ नये. पण तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया. हे आपल्या सर्वांची दरवर्षीची एक हक्काची शिदुरी आहे, हक्काचा प्रसाद आहे. आपण जरूर घ्या. आतर्डीकर आणि पातर्डी या दोन्ही गावचे मिळून पंगत आहे. तर तुमच्या दोघांच्या वतीने सर्वाला विनंती करू, 1 मिनिट फक्त जागेवर उभा राहा. आपण श्रद्धांजली वाहू. ताबडतोब आरती होईल. आणि उद्याची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण घुले शास्त्री टाकडीकर, खूप विद्वान आहे तेही, त्यांची कीर्तन सेवा आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. त्याचाही सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा विनंती.